नमस्कार, मी डॉक्टर कविता राणे. बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. महाराष्ट्राच्या विधिमंडळाचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे आणि आजच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये धान उत्पादकांचा मुद्दा चर्चेला आला. हा मुद्दा चर्चेला आणला सुधीर मुनगंटीवार यांनी. भाजपचे आमदार आहेत सुधीर मुनगंटीवार. धान उत्पादक हा सर्वात गरीब शेतकरी आहे. पोर्टलमध्ये नोंदणी करून 20,000 हेक्टरी द्या त्यांना. सुधीर मुनगंटीवारांनी ही मागणी केली आहे. कर्मचारी आमदारांचे पगार दरवर्षी आपण वाढवतो, मग धान उत्पादकांच्या बोनसवर चर्चा आणि समित्या कशासाठी? सुधीर मुनगंटीवार यांनी हा मुद्दा सभागृहात उपस्थित केलाय. 44,000 कोटी रुपये वर्षाला दरवर्षी आपण वेतन आयोगामध्ये वाढवतो. 10,000 कोटी अध्यक्ष डीएच्या रूपाने कर्मचाऱ्यांना 10,000 कोटी दर वर्षाला वाढवून देतो. आमदारांचा पगार वाढवून देतो. धानाचा बोनस द्यायचा वेळ आली. चर्चा, बैठके, डिस्कशन, संवाद, मंथन यावर आपण वेळ देणार आहोत का अध्यक्ष महाराज? 2022-23 ला 1378 कोटीवरनं हे 1628 कोटी झाली आणि खरेदी ही कमी झाली. ह्याचा मी पुन्हा एकदा सांगतोय, आमचं सरकार बोनस देण्याच्या विरोधात नाही, परंतु अध्यक्ष महोदय बोनस देत असताना तो योग्य हाती पण गेला पाहिजे. अध्यक्ष महोदय बोनस देण्याच्या बाबतीमध्ये सरकार आमचं नकारात्मक अजिबात नाही, परंतु ह्या हंगामामध्ये बोनस देण्याचा निर्णय हा नक्कीच माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या उपस्थितीत बैठक घेऊन त्याच्या बाबतीत निर्णय घेण्यात येईल.